महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ श्री क्षेत्र शनी शिंगणापूर देवस्थानने एक मोठा निर्णय घेत 167 कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केला आहे। यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश असून अनियमित हजेरी व शिस्तभंग या कारणांवर ही कारवाई करण्यात आली आहे। ट्रस्टच्या अधिकृत निवेदनानुसार संबंधित कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण गेल्या काही महिन्यांपासून कामावर अनुपस्थित होते। विशेषतः 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून ड्युटीवर गैरहजर होते। उरलेले 15 मुस्लिम कर्मचारी अनेक वर्षांपासून सेवेत कार्यरत होते। त्यात काहींचा अनुभव 20 वर्षांपासून अधिक असल्याची माहिती ट्रस्टने दिली आहे। दरम्यान या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून धार्मिक आणि सामाजिक स्तरांवर तणाव निर्माण झाला होता। काही हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती विरोधात आवाज उठवत त्यांना कामावरून काढण्याची मागणी केली होती। 21 मे रोजी काही मुस्लिम कामगारांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवणे व रंगरंगटीचे काम केल्याची घटना घडल्यानंतर हा वाद चिघळला। या प्रकरणावर महाराष्ट्र मंदिर महासंघ व विविध हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता। तसेच 14 जून रोजी मंदिराबाहेर भव्य मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला होता। ट्रस्टने स्पष्ट केलं की वादग्रस्त मुस्लिम कर्मचारी मंदिराच्या गर्भगृहात किंवा पूजेसंबंधित स्थळी कार्यरत नव्हते। ते प्रामुख्याने शेती, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाशी संबंधित विभागांमध्ये कार्यरत होते। ट्रस्टने घेतलेला हा निर्णय केवळ प्रशासकीय कारणांवर आधारित असून कोणत्याही प्रकारच्या धार्मिक भेदभावातून तो घेतलेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। सध्या या घटनेवर विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून हा निर्णय भविष्यात धार्मिक संस्थांच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आताच आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।